दुसरा प्रकार आहे समासाचा, तो म्हणजे कुठला आहे? तत्पुरुष समास. कुठला आहे? तत्पुरुष. म्हणतो का माझ्यावर मी म्हणलंय ते तत्पुरुष समास. बरोबर. तत्पुरुषाच्या मध्ये तीन महत्वाचे भाग आहेत. पहिला कुठला? विभक्ती तत्पुरुष. कुठला? विभक्ती तत्पुरुष समास. त्याच्यातलाच दुसरा उपप्रकार आहे, तो म्हणजे उपपद तत्पुरुष. उपपद तत्पुरुष. आणि तिसरा आहे नय तत्पुरुष. य असा उच्चार करायचा. कसा उच्चार करणार? नय तत्पुरुष समास. काय दुसरा प्रकार आहे समासाचा? तत्पुरुष समास. विभक्ती. आता विभक्ती पाठ आहे. देव शब्द, माला शब्द वगैरे हा म्हणलेले शब्द. बरोबर की नाही? आता समजा यातले विभक्ती तत्पुरुष मधले महत्वाचे अजून प्रकार सांगतो, तो म्हणजे तृतीया तत्पुरुष, प्रथमा तत्पुरुष, पण परिसरात जास्त करून येणार आहे तृतीया तत्पुरुष. दुसरा पंचमी तत्पुरुष. आणि षष्ठी तत्पुरुष. पहिल्यांदा हे तीन सांगतो, बाकीचे पण आहेत, पण पहिले तीन सांगतो. तृतीयामध्ये काय? विभक्ती तृतीय असते. जसं की काय करायचं सांगतो. अशास्त्रीय मार्ग हा कुठला? समजा एक शब्द दिलाय, काय बघा, सस्यपूर्णम शब्द आहे. कुठला शब्द आहे? सस्यपूर्णम. सस्य म्हणजे धान्य. सस्य म्हणजे धान्य. आता मनात म्हणून दाखल, आपण म्हणतो आपले घर धन धान्याने भरलेले आहे. कशाने भरलेले? कशाने भरलेले? धान्याने भरलेले. त्याला सस्य महानपुंसकलिंगी शब्द आहे. सस्य. बरोबर का? सस्य. मग आपण मराठीत म्हणून घ्यायचंय सस्याने पूर्ण, म्हणजे धान्याने पूर्ण. विभक्ती किती असणार? 100% तृतीय. का? तुला लिहून दिलं होतं. देवहा, देवहा म्हणजे देव, देव म्हणजे देवाला, देवेन म्हणजे देवाने, देवाय म्हणजे देवासाठी, देवात म्हणजे देवापासून, देवस्य म्हणजे देवाचे. बरोबर की लिहून दिलं होतं ना? देवे म्हणजे देवामध्ये. विभक्तीचा पहिला कॉलम बघा, आहे ना? तृतीया. देवहा, देवो, देवा मध्ये देवेन ही तृतीया एक वचन आहे. तसंच सस्यम हा शब्द वनासारखा चालतोय, म्हणून सस्य पूर्णमचा संधी सामासिक विग्रह कसा होतोय? सस्येन. काय होतंय? सस्येन पूर्णम. सस्येन पूर्ण. बरोबर. अजून एक उदाहरण देतो. जसं की हे वाच, हा शब्द वाच. देव हता. देवाने मारलेला. सांगा बरं, देव शब्दाचे तृतीय एकवचन काय? देवा, देवो, देवाः प्रथमा, देवम, देवौ, देवान द्वितीय, देवेन किती वेळा विभक्ती? तिसरी. म्हणून हे काय ना? देवाने मारलेला. देवेन हतः. देवेन हतः. देवाने मारलेला. आली का तृतीय विभक्ती? म्हणून याला काय म्हणणार तो? तृतीय तत्पुरुष समास. आलं लक्षात? सस्य पूर्णम, देवेन हतः, देव हतः हा दुसरा शब्द आहे. अजून एक सांगतो. अजून एक शब्द आहे. चिंताकुलः. काय शब्द? चिंताकुलः. पण आता देव शब्दासारखा येणार नाही, कारण चिंता हा आकारांत स्त्रीलिंगी शब्द. कसला शब्द आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे. मग माला या शब्दाचं तृतीय एकवचन मालया असं येते. काय येते? मालया. आता देवेन सारखं होणार नाही, कारण हा शब्द कसला आहे? स्त्रीलिंगी आहे. चिंता माला शब्दासारखं त्याचं तृतीय एकवचन मालया येतं. तसं चिंत या शब्दाचं तृतीय एकवचन चिंतया असं येतं. कसं येतंय? चिंतया. चिंतया आकुलः. चिंतया आकुलः म्हणजे चिंतेनं व्याकुळ झालेला. चिंतया आकुलः तृतीय तत्पुरुष. मगाशी देवेन हता केलं का? कारण देव हा पुल्लिंगी शब्द आहे, चिंता हा शब्द स्त्रीलिंगी आहे. माला या शब्दाप्रमाणे चालतोय ते तृतीय एकवचन काय आहे? चिंतया आकुलः तृतीय तत्पुरुष समास. ओके. आता पुढे जाऊया. जास्त करून परीक्षेला येणारे तृतीय तत्पुरुष समास आणि षष्ठी तत्पुरुष समास असतात. आता षष्ठी तत्पुरुष सांगतो कसं आहे. याच्यामध्ये संधी विग्रह करताना
कसा आहे तो बघ. जसं की सूर्यप्रकाश, सूर्यप्रकाश. चल मला सांग कोणाचा प्रकाश आहे? कोणाचा प्रकाश आहे? सूर्याचा आहे. सूर्याचा ज्याचा प्रकाश आहे, ज्याचा प्रकाश आहे त्याची विभक्ती कुठली असते? विभक्ती कुठली असते? षष्ठी. देव हा शब्द, सूर्य हा शब्द बरोबर देव या शब्दासारखा चालतोय. म्हणून कोणाचा प्रकाश? षष्ठी एकवचन देव शब्दाचं काय? देवस्य. तर सूर्याचं काय येणार? सूर्यस्य काय येणार? सूर्यस्य प्रकाश. विसर्ग द्यायचा नाही. सूर्यस्य प्रकाश. विभक्ती कोणती सांग? हे कोणतं सांग? समास कोणता सांग? षष्ठी तत्पुरुष. जसं आता बघा पुढचा एक शब्द सांग. दुसरा शब्द इकडच्या साईडला जल व्यवस्थापनम. पहिल्यांदा समास ओळखताना हा शब्द पहिल्यांदा त्याचा अर्थसकट मनामध्ये बोलून बघायचं. कसं? जल व्यवस्थापन. कुणाचे व्यवस्थापन आहे? कुणाचे? जलाचे व्यवस्थापन. जलम हा शब्द सुद्धा नपुंसकलिंगी चालतो सेम देव शब्द वन शब्दाप्रमाणे. नपुंसकलिंगी शब्दाचे पहिल्या दोन विभक्ती सेम देव या शब्दासारख्या चालतात, पण खालच्या सगळ्या गोष्टी कशासारख्या चालतात? वन या शब्दासारख्या. कुणाचे व्यवस्थापन? जलाचे. बरोबर काय? मग कसं लिहिणार सांग बरं तू ह्याच्यासारखं. जसं सूर्यप्रकाश आला, सूर्याचे प्रकाश, तर जल व्यवस्थापनाला कसं लिहिणार? कसं लिहिणार ह्याच्यासारखं? हा बरोबर सांग. जलस्य व्यवस्थापनम. कसं लिहिणार? जलस्य व्यवस्थापनम. जलस्य व्यवस्थापनम. बरोबर. आता हा झाले विभक्ती तत्पुरुष समास. बरोबर का? विभक्ती तत्पुरुष समास. आता बघायचं उपपद तत्पुरुष. महत्वाचं दुसरा काय असतं उपपद तत्पुरुषामध्ये? एक शब्द असतो, त्याच्या शेवटच्या अक्षरावरनं एक क्रियापद तयार होतं. शेवटच्या अक्षरावरनं एक क्रियापद होतं. जसं की मी उदाहरणच सांगतो, उदाहरणच घेऊ आणि नंतर आपण एक्सप्लेन करूया. जसं की हा शब्द वाचा, जलदहा. हा शब्दाचा असे दोन फोड होतात त्याचे. जसं की जल अधिक दह. जलदह या एका अक्षरावरून एक क्रियापद तयार होते, ददाती. तर ह्या उपपद तत्पुरुषाची सामासिक विग्रह असा होतो. कसं? जलम ददाती इति. जलम ददाती इति जलदः. जलम ददाती इति जलदः. जल देणारा कोण? जलदः. हा शब्द ढगासाठी किंवा समुद्रासाठी समानार्थी शब्द आहे. जे सामासिक विग्रह कसा होतो? जलम ददाती इति जलदः. तर बघ शेवटच्या अक्षरावरनं जर क्रियापद तयार होत असलं तर तो कुठला समास असतोय? उपपद तत्पुरुष. का उपपद म्हटलेला आहे? कारण ह्या एका अक्षरावरनं नवीन क्रियापद तयार होतोय आणि त्याच्या अलीकडे एक शब्द असतो जल द. आता अजून एक सांगतो माझ्या लक्षात. पर्वतस्थ. काय कुठला शब्द आहे? पर्वतस्थ. स्थ हा शब्द तिष्ठ, स्था तिष्ठ, तिष्ठ नावाचा धातू आहे. तिसरा गण वैपद. पर्वत आणि स्थ एका अक्षरावरनं नवीन क्रियापद तयार होतोय. पर्वत ज्याच्यावरती राहतोय त्याची सप्तमी असते. जसं की आता याची सामासिक विग्रह असा होतो, पर्वते तिष्ठती इति. पर्वते तिष्ठती इति. पर्वते तिष्ठती इति पर्वतस्थः. कुठला समास झाला सांगा? उपपद तत्पुरुष समास. कसा? एक शब्द असतो आणि त्याच्या पुढे एक अक्षर असतं की त्या अक्षरावरून एक नवीन क्रियापद तयार होतो आणि पूर्ण शब्दाचा अर्थ लागतो. तेव्हा कुठला समास असतो? उपपद तत्पुरुष समास. अजून एक उदाहरण सांगतो. लास्ट उदाहरण. कुंभकार. इथं मात्र तसं नाहीये. कुंभकार. कार. आता इथं म्हटलं र एका अक्षरावरून तयार होत नाही. कार यावरनं एक क्रियापद तयार होतोय. कुंभम करोति इति. त्याचा सामासिक विग्रह असा होतो, कुंभम करोति इति. करोति इति कुंभकार. उपपद तत्पुरुष समास. थोडक्यात एक शब्द आणि एका अक्षरावरनं किंवा एका दोन अक्षरावरनं क्रियापद तयार होतोय तेव्हा कुठला असतो? उपपद तत्पुरुष समास. आणि शेवटचा हा ओळखायला एकदम सोपं आहे.
ज्या शब्दाच्या सुरुवातीला अ येतंय, ज्या शब्दाच्या सुरुवातीला अ हे अक्षर येतंय तिथं नय तत्पुरुष समास असतो. जसं की अयोग्य. अयोग्य म्हणजे काय? अयोग्य म्हणजे बरोबर नाही असे, बरोबर की बरोबर नाही असे अ आलाय सुरुवातीला, बरोबर. अ हा संस्कृत मध्ये निगेटिव्ह अर्थाने असतो, म्हणजे नकारार्थक असतो. न योग्यम ह्याचा सामासिक विग्रह कसा होतो? न योग्यम. नय तत्पुरुष समास. काय म्हणायचं? नय तत्पुरुष समास. अजून दुसरं सांगतो. अनल्पम. अनल्पम म्हणजे कमी नाही असे. अच्या तिथं काय लिहायचं? फक्त हा ओळखायला एकदम सोपा आहे. सुरुवातीला जर अ आलं तर लगेच ओळखायचं नय तत्पुरुष आहे, निगेटिव्ह समास आहे. कसं म्हणायचं? न अल्पम म्हणजे कमी नाही. न अल्पम कुठला समास म्हणणार? नय तत्पुरुष समास. आलं लक्षात? कसं कसं ओळखलं? विभक्ती तत्पुरुषामध्ये महत्वाचे कोणते कोणते? तृतीया, षष्ठी, पंचमी पण एक सांगायची राहिली, तेच घेऊयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पंचमी आणि षष्ठी घेऊयात.